आत्ता आलोय प्रभाग क्रमांक 12 मध्ये. विषय आहे महानगरपालिकेची निवडणूक आणि आपण पाहू शकता या ठिकाणी निवडणुकीचा जो प्रचार आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये चालू आहे. काय परिस्थिती असणार आहे या 12 प्रभागाची आपण आपल्यासोबत दीपाताई जित्ते आहेत, आपण त्यांना विचारणार. ताई, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आपण डोर टू डोर प्रचार करताय, लोकांपर्यंत जाताय. आत्ता आम्ही पाहिलं की आपण ज्या ज्या घरी जाताय तिथं आपल्याला ओवाळलं जातंय. काय परिस्थिती आहे? मी डॉक्टर दीपा विठ्ठलराव गीते. गेल्या 25 वर्षापासून या प्रभागामध्येच मी नगरसेवक आहे. काही भागामध्ये पण मी नगरसेवक झाले, म्हणजे बाजूचा शेजारचा भाग पण काही वेळेस होता. पण मी एवढंच आवर्जून सांगू इच्छिते की महिला भगिनी माझ्या उत्स्फूर्त पाठीमागे असतात. कारण पहिलेपासून महिला म्हणतात की तुम्ही जर आम्हाला आलात समोर तर आम्हाला एक ताकद आल्यासारखी वाटते आणि शक्ती आल्यासारखी वाटते. महिलांच्या पाठबळावर पुरुष बांधवाचं तर मतदान आहेच, पण महिला सहसा बाहेर निघत नाहीत किंवा त्यांना बाहेरचं माहीत नसतं. पण गीते मॅडम म्हणलं की सगळ्या महिला उत्स्फूर्तपणे, मी आजही सांगू इच्छिते की ह्या महिला माझ्या जे मागं आलेल्या आहेत त्या पेड महिला नाही. स्पष्ट सांगते की माझ्या हक्काच्या कार्यकर्त्या म्हणून आहेत की प्रत्येक भागातल्या महिला मी गेले की तिथं सगळ्या जमा होतात आणि फक्त कामाची पावती आहे. त्यांचं सुख असो, दुःख असो, घरातलं लग्नाचं काम असो, कोणाचं मौतीचं काम असो, दवाखान्याचं काम असो, हे आवर्जून आम्ही करतो. म्हणून एवढा उत्स्फूर्त प्रसिद्ध लोक आम्हाला साथ देत आहेत आणि ओवाळत आहेत. अनेक वर्षापासून आपल्याला या प्रभागाने संधी दिलेली आहे. नेमकी कुठली कामं आपण या प्रभागासाठी केली आहे, या लोकांसाठी केली आहे? जवळजवळ 9 ते 10 हजार घरकुल मी या भागात दिलेले आहेत आणि त्यामध्ये मी 1 रुपयाचा पण भ्रष्टाचार होऊ दिलेला नाही. ही स्पष्ट आवर्जून सांगावं लागेल. कामं मंजूर करताना असतील किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातूनच कामं केलीत, आम्ही काय घरातून केलेली नाहीत, पण त्या ठिकाणी सुद्धा कुठेही त्यांना पैसे द्यावे लागलेले नाहीत. जवळजवळ 7 ट्रान्सफॉर्मर मी ह्या भागामध्ये बसवलेले आहेत आणि जवळजवळ 2000 लाईटचे पोल मी या भागामध्ये बसवलेले आहेत. आणि ज्यावेळेस पाईपलाईन नव्हती, या नवीन भाग होता वॉटर सप्लायच्या ऑफिसपासून पुढचा अपोजिटचा, त्या भागामध्ये पाईपलाईन कुठंच नव्हती. त्यावेळेस मी 35 बोर घेतलेले आहेत की जिथं लोकांना बोरच्या माध्यमातून कवांना पाणी देण्याची सुविधा केलेली आहे. त्यानंतर मग ज्यावेळेस अमृत योजनेची पाईपलाईन सुरू झाली, त्यावेळेस पाईपलाईन झाल्यानंतर माझा प्रभाग निकी बारच्या पलीकडेपर्यंत आहे, तर तिथं विठ्ठल रुक्मिणी नगर शेवटचं आहे. तिथले सर्व नागरिक तुम्हाला सांगतील त्या भागापासून ते शेवटच्या प्रकाशनगरच्या रोडपर्यंत ही पाईपलाईनचं काम माझ्या माध्यमातून झालेले. मी केलं म्हणजे प्रशासनाने काम केलं, पण एक दिशा पण पाहिजे नगरसेवकाला की आपल्या नागरिकांना काय अडचणी आहेत आणि त्यापासून कसं वंचित राहता येईल. मी पाईपलाईन करत असताना पण महानगरपालिकेत मला भांडावं लागलं, कारण आमच्या वरच्या नवीनचा जो आउटस्कटचा भाग आहे निकीबारच्या तिकडचा, तिथल्या बांधवांना पाईपलाईन जी लातूर शहरात येत होती, जिथं वॉल होते, त्या वॉलच्या गळणाऱ्या पाण्यातून पाणी आणावं लागत होतं घर चालवण्यासाठी. मजूर होते आणि मग त्यांचं घर भागवावं लागत होतं. त्यावेळेस माझे एक मतदार बंधू पाणी आणायला गेले आणि ॲक्सिडेंटमध्ये जाग्यावर गेले होते, फक्त घरातलं पाणी आणण्यामुळं. ह्याची जाणीव ठेवली आणि त्यावेळेस मी सगळ्या घरात पाईपलाईनचं काम करून दिलेले. आत्ता काही ठिकाणी आणखी आउटस्कटचा भाग झाल्यामुळं पाणी, काही ठिकाणी पाईपलाईन नाही आहे. आत्ता फिरत असताना लोक समस्या सांगतायत, पण मी त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला 2 महिन्यामध्ये पाईपलाईनचं काम करून देते आणि कुठलीच पाण्याची तक्रार येऊ देणार नाही. ताई, काँग्रेसची असे काही विरोधक लोक असे म्हणत आहेत की भारतीय जनता पार्टीला आश्वासक चेहरा भेटला नाही, म्हणून ते फक्त कमळाचे जे पोस्टर आहेत ते लातूरमध्ये लावत आहेत. त्याच्याबद्दल काय सांगा? आश्वासक चेहरा मिळाला नाही असं मुळीच म्हणता येत नाही, पण आम्हाला स्वतःचं वाजवून घ्यायची सवय नाही आहे. पुढच्या समोरच्यांना फक्त स्वतःचं वाजवायचं आहे आणि एकच चेहरा दाखवायचा आहे का? साहेबांच्या विषयी आदर आहे, साहेबांच्याच फोटो का लावलेत? दाखवावे ना सगळ्या खालच्या फळीचे, पण 2 नंबरच्या फळीचे. ज्यावेळेस 2.5 वर्ष सत्ता होती, भारतीय जनता पार्टीला पण सत्ता मिळाली होती आणि काँग्रेसला पण मिळाली होती, नेमकी कुठली कामं जी व्हायला पाहिजे होती आपली सत्ता असताना ती झाली नाहीत किंवा मग त्यांची सत्ता असताना झाली नाही? आमची सत्ता मिळून फक्त 2.5 वर्षच आम्ही उपभोगली. त्यानंतर त्यांनी फोडाफोडी करून आमचेच 2 नगरसेवक पळवले आणि सत्ता घेतली. आणि ज्यावेळेस आमची सत्ता होती त्यावेळेसही बऱ्याच वेळा आम्ही घेतलेले ठराव कोर्टामध्ये अडकवून टाकले आणि स्टे घेणं आणि काम करू न देणे किंवा भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून हे प्रयत्न केले. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते दुसरे महापौर झाले काँग्रेसचे, त्यावेळेसही त्यांनी तेच केलं की काँग्रेसच्या नगरसेवकांना जास्त निधी दिला आणि BJPच्या नगरसेवकांना थोडा निधी दिला.
पण आम्ही तेवढे ॲग्रेसिव्ह झालो नाहीत की त्यांनी प्रत्येक गोष्टीत आमचे कामं मंजूर असताना कोर्टात जातात, ते आम्हाला मान्य नाही. ताई काय सांगाल, आता आपण लोकांपुढे कुठले मुद्दे विकासाचे घेऊन जाता, येणाऱ्या 5 वर्षात आपण काय करणार आहात लातूरसाठी? आमच्या भागामध्ये लहान लेकरांच्यासाठी उद्यान नाही आहे, लहान लेकरांना खेळण्यासाठी एक मोठं उद्यान नाही आहे, तर तो एक माझ्यापुढं अजेंडा असेल की आपण एक मोठं उद्यान करू आणि त्यात सगळ्यांचेच लहान लेकरं वगैरे जातील. दुसरं असं असेल की सिनियर सिटीजनलासुद्धा कुठेतरी जागा बसायला नाही, घरात बसून बसून त्यांना खूप बोर होतं आणि बाहेर पण फिरायला जाऊ शकत नाहीत. एखादा तास जरी गार्डनमध्ये जाऊन बसले तर त्या ठिकाणी त्यांचं थोडंसं नैसर्गिक चित्र बघून समाधान मिळेल, त्यासाठी पण करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. आत्ताच आपल्याला सांगितलं की मी मोठं हॉस्पिटल पण आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ते आता आमच्याबरोबर सुनील गायकवाडच्या सुनबाई आहेत, ते पण खासदार आहेत, त्यांच्यामुळं त्यांच्या माध्यमातून आणि माझे भाऊ डॉक्टर भागवत कराड हे दोन्ही केंद्रात असल्यामुळं त्या दोघांच्या माध्यमातून आम्ही 50 कोटीचं हॉस्पिटल आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. जनतेने आम्हाला फक्त साथ द्यावी आणि ज्या ठिकाणी आम्ही जनतेला हाक मारू त्यावेळेस आंदोलनासाठी सुद्धा जनतेने आमच्याबरोबर राहावं आणि नक्कीच आम्ही हॉस्पिटल आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याकडे आणखी एक दुर्दैव आहे की लातूर शहरामध्ये क्रिकेटचं ग्राउंड कुठंही नाही आणि लहान लेकरं आहेत किंवा आता बऱ्याच मुलांना क्रिकेटचं हे आहे आवड आहे पण त्यांना खेळायला मिळत नाही. बरेच पालक मी पाहिलेत की माझा मुलगा पण क्रिकेट प्लेयर आहे, रणजी खेळलेला आहे महाराष्ट्राकडून, तर बरेच पालक असे आहेत की मुलासाठी किंवा क्रिकेटची मुलाला आवड आहे म्हणून त्यांना घर पुण्याला किंवा मुंबईला शिफ्ट करावं लागतं आहे अकॅडमीत त्याला प्रशिक्षण देण्यासाठी. तर लातूर शहरामध्ये का होऊ शकत नाही? तर महानगरपालिकेमध्ये सर्व जनतेला माझं आव्हान राहील की त्यांनी सत्ता महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता द्यावी आणि सत्तेच्या माध्यमातून आम्ही ह्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. ह्या होत्या दीपाताई गित्ते. त्यांनी सांगितलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावरती ते लोकांसमोर जाणार आहेत. तसेच आपल्यासोबत दुसऱ्यासुद्धा या प्रभागाच्या उमेदवार आहेत, प्रियंकाताई गायकवाड. आपण त्यांच्याशी बोलू. ताई काय सांगाल, लोकांनी कमळ आणि भाजपालाच का मतदान केलं पाहिजे? कारण महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं योगदान हे ठोस आहे आणि सगळ्यांना जाणणारं आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे सक्षम नेतृत्व आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारचं एवढं मोठं पाठबळ आहे त्यांना आणि त्यामुळे लातूरसाठी नवीन नवीन प्रकल्प आणणं आणि निधी उपलब्ध करून देणं आणि ज्या काही प्रशासकीय योजना आहेत ते आणणं ते भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टीच हीच विश्वासार्ह आहे असं मी मानते. ताई, विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींनी खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला महायुतीला सहकार्य केलेलं आहे. तसंच सहकार्य लाडक्या बहिणीचं आतासुद्धा या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राहील का? हो नक्की. लाडक्या बहिणीचं योगदान हे राहणारच आहे आणि त्यांना आणखी आम्ही स्वावलंबी बनवण्यासाठी आणखी मजबूत बनवण्यासाठी त्यांना घरगुती उद्योगांना आणि बचत गटांना आम्ही या प्रभागातील सर्व बचत गटांना ताकद देण्याचं आम्ही काम करणार आहोत. या लातूर शहरासाठी, आपल्या प्रभागासाठी आपल्या डोक्यात कुठल्या योजना आहेत का? माझ्या प्रभागात सुंदर आणि स्वच्छ राहावा यासाठी मी शक्तीनिशी काम करेल आणि ज्या काही कामं पूर्ण झालेली आहेत, काही भाग राहिला आहे 20% आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत. रस्ते बांधून देणे असेल, नाले वगैरे त्यांचे कामं असतील ते पण आम्ही करणार आहोत. कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडीचा पण प्रश्न आहे, तो पण आम्ही मार्गी लावणार आहोत आणि ही कामे आम्ही अजेंडा घेऊन आलो आहे. लोकांना काय सांगाल, मतदारांना काय सांगाल? आपण सध्या प्रचार करताय. लोकांना एवढं सांगाल की आम्ही चारही उमेदवार, आमची टीम खूप छान बनली आहे. आम्हा चारींना भरभरून आशीर्वाद तर मिळतोयच आहे आणि ते मतरूपी आशीर्वाद द्या आणि आम्हाला विजयी करा. येणाऱ्या 15 तारखेला जे मतदान आहे आणि मतरूपी आशीर्वाद द्या आणि प्रचंड मताने विजयी करा एवढीच विनंती करते. आपण पाहिलं की यासुद्धा दुसऱ्या उमेदवार होत्या, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लातूरला जो विस्कळीत कारभार झालेला आहे त्या विस्कळीत कारभाराची घडी बसवण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं असे सुद्धा आवाहन केलेलं आहे. मी रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर.